नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल रायड 0038 मध्ये. आजची राईड आपली सह्याद्रीचं एक नवीन एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत आपण. सह्याद्रीच्या मानाचा तुरा असलेला सह्याद्रीच्या पुस्तकातील अजून एक पान आपण आज उलगडणार आहोत. त्याचं नाव आहे कळसुबाई. कळसुबाई पुण्याहून 160 किलोमीटर आहे. पुण्याकडून जाताना आपल्याला चाकण, राजगुरुनगर, मनसर, ओतूर या मार्गाने राजूर वगैरे करत भंडारदरा पोहोचायला लागतं. भंडारदराला पोहोचल्यानंतर तिथून पुढे 6 किलोमीटरवर बारी हे गाव आहे. बारी हे गाव बेस विलेज आहे. किंवा जर आपण मुंबईहून येणार असेल तर मुंबईवरून पण 160 किलोमीटर 170 किलोमीटर मे बी असेल. आणि मुंबईवरून येताना आपल्याला पुणे नाशिक रस्त्यावरनं घोटीपर्यंत यावं लागतं. घोटीपासून राईट साईडला टर्न घेतल्यानंतर आपण भांडारदरा अभयारण्य रोडच्या मार्गे बारी या गावात पोहोचतो. कुठून आले तरी तुम्हाला बारी या गावात यावंच लागतं. बारी गावातूनच कळसुबाईला जायला कळसुबाईचा ट्रेक सुरुवात होते. आज आपल्याबरोबर अजून बरेच मोठा ग्रुप आहे. आज 10 ते 11 लोकांचा ग्रुप आहे. आपल्याकडे 4 बाईक्स आहेत आणि एक कार आहे. ऊन खूप वाढलेले, आता दुपारचे 1:15 वाजलेले आहेत. एक लंच ब्रेक घेणार आहोत आपण. बऱ्याच वेळा कळसुबाईच्या जवळून गेलो, 2-3 वेळा. आत्ताच मागच्या महिन्यात भांडारदरा ट्रिप केली होती. भांडारदरा ट्रिपच्या वेळी फॅमिली असल्यामुळं तिकडे जाणं जमलं नाही. खूप इच्छा होती कळसुबाई करायचं. कळसुबाई तसं थोडा चॅलेंजिंग ट्रेक आहे म्हणायला, पण आपल्याला सवय असल्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. कळसुबाईचं ट्रेक आपण कुठल्याही सीझनमध्ये करू शकतो. उन्हाळा, हिवाळा किंवा पावसाळ्यातही करू शकतो. पण हिवाळा आणि पावसाळ्यात जो आपल्याला व्ह्यू मिळतो तो तर नेक्स्ट लेवलचा असतो. पण ॲक्च्युली जो आपल्याला सनराईज किंवा सनसेट जो बघायचा असतो, हे बघण्यासारखे जे सनसेट किंवा सनराईज आहे ते आपल्याला फक्त उन्हाळ्यातच असं बघू शकतो आपण. कारण उन्हाळ्यात सकाळचं वातावरण किंवा संध्याकाळचं वातावरण बऱ्यापैकी क्लिअर असतं. पावसाळ्यातही मिळतं, पण अचानक ढग येणं किंवा धुकं वगैरे यामुळं आपल्याला क्लिअर व्ह्यू मिळत नाही. त्यासाठी उन्हाळा बेस्ट, माझ्या मते तरी उन्हाळा बेस्ट सीझन असतो. इव्हन कुठल्याही गड किल्ल्यावर किंवा कुठल्याही ट्रेकला जाण्यासाठी उन्हाळाच बेस्ट सीझन असतो. पावसाळ्यात आपल्याला सगळं सिनरी नेक्स्ट लेवलचीच मिळते. पण जर आपल्याला ऍक्च्युअल एखादा गड किल्ला किंवा एखादी जागा एक्सप्लोअर करायची असेल तर त्यासाठी उन्हाळ्यासारखा सीझन नाहीत. कारण प्रत्येक आपल्याला बारकावे आपल्याला ते पाहता येतात. तसं पावसाळ्यात सगळं गर्द झाडीत लपले असल्यामुळे आपल्याला ते बघायला भेटत नाही. आपण मनसर गावात न जाता बायपास करून जाणार आहोत. आपण सरळ जायचं आपल्याला.
उजवीकडे मनसर बायपास आहे, आपण डाव्या हाताने सरळ जाणार आहोत. जवळजवळ 1 तास ब्रेक झालेला आहे. रिफ्रेश झालं एकदम जेवण वगैरे करून. वाजलेत आता 2:30 झालेत. 1-1.5 तासानंतर आता पुढचा ब्रेक घेऊयात. माझ्या उजव्या हाताच्या बाजूला जे दिसतंय ओझरचा गणपतीचं मंदिर आहे. ते जाताना आपण तिथूनच जाणार आहे, पण आपण आतमध्ये जाणार नाहीये. दर्शनाला आपण लांबूनच दर्शन करणार त्याचं. मी 6th स्टँडर्डमध्ये असताना माझी शाळेची ट्रिप आली होती इथं. शाळेच्या ट्रिप बरोबर आलेलं. खूप बदल झालेला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत. एवढा मोठा रस्ता पण नव्हता त्यावेळी, एकदम बारीक रस्ता होता.
इथून भंडारदरा 20 किलोमीटर आहे अजून, आणि त्यानंतर आपल्याला कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर किंवा 7 किलोमीटर अजून पुढे जायचंय. संध्याकाळचे 6:05 झालेले आहेत. आपण बारी गावात पोहोचलेलो आहोत. आपण आपल्याला जेवढं जवळ जातो तेवढं जवळ जाऊन आपण शक्य तितक्या वर दिसते त्या टेकडीवर जायचं आपल्याला सकाळी. पण गाडी आम्ही बरोबर घेऊन जातो. काय तुमचे पार्किंगचे चार्जेस? कुठून आम्ही कॅम्प करून राहणार कॅम्प करून बघतो जागा बघतो ना आम्हाला पुढे. आता इथं सगळीकडे असेच लोक विचारत राहणार ना. वर जायचा रस्ता कुठून आहे? बर बर, गाड्या लागायला जागा आहे ना तिकडे. जाऊ ना आपण. आमचं फोटोग्राफर आहे. आपण ठरवलेलं सगळं सामान घेऊन आता चाललेलं आहे आम्ही. संध्याकाळचं जेवण इथंच बनवणार आहे. कॅम्पिंगला जागा बघितलेली आहे. आमचं कॅम्प पिचिंग करतोय. कॅम्पिंग ओके सर, कॅम्प ओके रेडी झालाय. कॅम्प ओके झालेला आहे. अजून टेंट लावा आपले राहिलेले लाईनीत. नमस्कार मित्रांनो, गंगाराम इथं चिकन धुत आहे. आपली कॅम्प साईट आहे. कॅटरिंग डिपार्टमेंटची जबाबदारी दोन्ही धामणकर आणि शॉर्ट आउट करून ठेवलेले सगळ्याचे. तुम्ही वस्तू कधी लावणार आहे, कधी जेवणाच्या कॉफी, रात्री कॉफी, बिस्किट, चहासाठी दूध, साखर आणि सागर काही चिकन रेसिपीचा कार्यक्रम चालू आहे. पंकज तुम्हाला मसाला पाहिजे सागर इकडे चूल पेटवायचं काम चालू आहे. मित्री गंगाधर तुम्हाला जो मसाला लागतो तो काढून घ्या. 2 मिनिटं मला पहिलं शिवाय टाकून. प्रल्हादने याला चुलीला आग लावलेली आहे आणि चूल ही छानपणे पेटलेली आहे. एक नंबर थ्रिल. झोपायची तयारी चालू झाली. झोपायला खूपच उशीर झालेला आहे आता. जवळजवळ 11 वाजायला आलेत. सकाळी परत 2-2:30 वाजता निघायचे. हे बघा आमची झोपायची तयारी इथं. काही लोकांनी टेंट मध्ये झोपणार आणि बाहेर झोपायचाच प्लॅन केलाय. येस, चार्ज कुठं ठेवलं काय माहिती. अरे ते तुझं ते बॅटरी वाला ते नाही चार्जर आम्ही चल. 3:30 वाजता ट्रेकला स्टार्ट केले. बनवायचं तर आपल्या तिथं जवळपास बनवायचं शेतात जाऊ. ते बाहेर गेले की नाही बनवून बसायला शकतो. मग काय करायचं, हा काय विषय एन्जॉय. पण आपलं स्वतःच ते पहिलं वॉटर ब्रेक घेतलेला आपण आता. अजून 20% ट्रेक कम्प्लीट झालाय. खाली 1-2 फुटाच्या पायऱ्या होत्या त्यामुळे खूप दमछाक झाली. थोडं बऱ्यापैकी
पायी मार्ग चालू झालाय. उभं राहून काढा ना, बसू नका रे. बसायला पायरी होईल नाही डॉक्टर बघू ना कोणतं लोखंड शिडी आहे. त्याच्यानंतर असेच अजून 3 आपल्याला आपला सकाळचे 4:55 झालेले आहेत. ऑलमोस्ट 80% ट्रेक कम्प्लीट झालेला आहे आपला. वरून खालचा व्ह्यू किती सुरेख, एकदम छान लाइटिंग वगैरे. रात्री सगळे तारे वर होते, आता जमिनीवर आलेत. तिथून वर अजून आपल्याला बॅटरी. हे अशा प्रकारचा रस्ता आहे. काही ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या स्टेप्स आहेत. 1-1, 2-2 फुटाचे स्टेप टाकावे लागतात. काही ठिकाणी चालताना आपल्याला असे छोटे छोटे पायऱ्या येतात. रेलिंग पण लावलेलं आहे सेफ्टीसाठी. रेलिंगचा फायदा खूप होतो वर चढताना. कोणाचेच आता अंधारामुळे कोणाचे चेहरे वगैरे दिसत नाहीयेत आणि शूट करायला पण काही चान्स नाही इथं. उजेड असतं तर आपण केलं पण असतं. माझी टॉर्च कुणाकडे रे? एक ना टॉर्च आहे ना माझी. हे चला चेतन नंतर शिडी डायरेक्ट आता 80-85 डिग्री पर्यंत आलेली आहे. चढायचं खाली वाटते 85 डिग्री पर्यंत इंक्लाइंड आहे. खूप जंक्शन झाली. 83 लॅडर आपण पार करतोय. त्याच्यानंतर एक फायनल लॅडर पार केली की आपण शिखरावर पोहोचलो. तुम्ही कुठून आले सर? आम्ही पुणे. 6:10 झालेले आहेत. शेवटच्या पिकला पोचलेले आता. इथे गर्दी किती आहे. थोड्या वेळातच उजेड पडणार आहे. सनराईज साठी कॅमेरा लावूयात आपण. नको 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 काय नाही ते ओढून फेकून दिला खाली. फोटो काढतोय मी. रेडी रेडी रेडी. अशोक धर काढ. अरे मस्त आला बघ. अरे
5 मिनिटात तिथं पोहोचलेलो आहे. आता आपण आहे इथं बसून मस्त एक कळसुबाईचे ड्रोन शॉट घेऊया तिथे. तिथे पांढऱ्या दगडांमध्ये नाव लिहिलेलं आहे कळसुबाई. खाली जाताना खूप जास्त टफ आहे. पाय घसरायला बारीक बारीक दगड असल्यामुळे पाय खूप घसरत आहेत. त्यामुळे खूप सावधगिरीने चालायला लागतं. बरोबर 3 तास लागले आम्हाला वर जायला. 2:15 स्टार्ट केलं. 6:20 10 मिनिटांनी आम्ही वर पोहोचलो होतो. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय मला, YouTube वगैरे बघून येणार असाल कळसुबाईला तर प्लीज येऊ नका. तुम्हाला प्रॉपर ट्रेकिंग, चालण्याचा व्यायाम जर तुम्ही करत असाल तरच इथे या. वाटतं तेवढं सोपं नाहीये. YouTube बघून जर येणार असाल तर येऊ नका. आणि जर यायचंच असेल तुम्हाला तर चांगली रोज 2 किलोमीटरची चालण्याची तयारी ठेवा. आठवडाभर प्रॅक्टिस करा मग या. त्याशिवाय प्लीज येऊ नका. रात्री अंधारात आम्ही हे सगळं चढून गेलो होतो. बघू शकता आपण रेलिंगच्या सपोर्टने जर आपण वर गेलो तर बऱ्यापैकी स्टिक असेल तर चांगलंच आहे. पूर्ण डिक्लाइन आहे. रात्री आम्ही लॅडर आम्ही पहाटे 6 वाजता अंधारात वर चढून आलेलो आहे. त्यामुळे येताना काही वाटलं नाही. तर जाताना थोडस आपण काय इथून डायरेक्ट स्वारगेट मॅडम. डायरेक्ट स्वारगेट. स्वारगेट. लॅडर बघू शकता कसा रस्ता आहे हा. चांगलं वाटतं का रे? ताकद पूर्ण संपलेली आहे आता. याला आता गोळे यायला लागले. उतरताना जर जास्त बघतोय आपण ते खाली बारी गाव आहे. चल तुला येतं हा चल ना. लॅडरनं खूप काळजीपूर्वक चालावं लागतंय.